हॅलो स्टुडंट्स, आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट मधली पहिली एक्सरसाइज बघतो आहोत आणि त्या पहिल्या एक्सरसाइज मध्ये आपण काही क्वेश्चन्स बघितले, ज्यामध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन होता की दिलेले अँगल्सचे पेअर कोटर्मिनल आहेत किंवा नाही. तुम्हाला दोन अँगल्स दिलेले होते आणि त्यांची जी पेअर होती त्या अँगल्सची पेअर कोटर्मिनल आहे किंवा नाही हे तुम्हाला शो करायचं. आणि दुसरा क्वेश्चन होता की तुम्ही ते अँगल ड्रॉ करायचे, जो तुम्हाला गिव्हन अँगल आहे तो ड्रॉ करायचा आणि तो अँगल हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाईज होतो आहे हे तुम्हाला रिप्रेझेंट करायचं. कोटर्मिनल दाखवण्यासाठी आपण दोन्ही अँगलचं सबस्ट्रॅक्शन केलं आणि ते सबस्ट्रॅक्शन जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 असेल तर आपण त्या अँगल्सला कोटर्मिनल अँगल्स असं म्हटलं. आणि त्यानंतर जे काही अँगल्स दिलेले होते ते अँगल्स आपण XY ऍक्सिस ग्राफवर ड्रॉ केले आणि ते कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाईज होतात ते आपण एक्सप्रेस केले. आता तुमचा थर्ड क्वेश्चन आहे, कन्वर्ट फॉलोइंग अँगल्स इनटू रेडियन्स. हे जे काही तुम्हाला अँगल्स दिलेले आहेत हे तुम्हाला डिग्री मेजर मध्ये दिलेले आहेत आणि तुम्हाला ते कन्वर्ट करायचे आहेत रेडियन मेजर मध्ये. आपण मेजरच्या दोन सिस्टीम शिकलो. पहिली सिस्टीम होती शेक्झाडेसिमल सिस्टीम आणि दुसरी होती सर्क्युलर सिस्टीम. शेक्झाडेसिमल सिस्टीमलाच आपण म्हटलं डिग्री मेजर आणि सर्क्युलर सिस्टीमलाच आपण म्हटलं रेडियन मेजर. आणि हे दोन सिस्टीम मेजरच्या शिकल्यानंतर आपण त्यांचं एकमेकांमधलं रिलेशन हे नोट्स मध्ये बघितलं. जसं डिग्रीचं कन्व्हर्जन जर रेडियन मध्ये करायचं असेल तर तुम्हाला त्याला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं आणि जर रेडियनचं डिग्री मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर तुम्हाला त्याला 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करायचं. हे एकमेकांमधलं रिलेशन आपण नोट्स मध्ये बघितलं. त्यातच आता हा पहिला जे प्रॉब्लेम आहे की आपल्याला हे जे काही अँगल्स दिलेले आहेत डिग्री मेजर मध्ये हे आपल्याला कशात कन्वर्ट करायचे आहेत, रेडियन मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. मग आपल्याला माहिती आहे फॉर सोल्युशन वी नो दॅट 1 रेडियन जर रेडियनचं डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की 1 डिग्री म्हणजेच काय, पाय अपॉन 180 रेडियन. 1 डिग्री म्हणजेच काय की पाय अपॉन 180 रेडियन. म्हणजे आता हे जे काही डिग्री मध्ये अँगल्स आहेत हे जर मला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचे आहेत तर मला या प्रत्येक अँगलला मल्टिप्लाय करावं लागणार आहे पाय अपॉन 180. ठीक आहे, म्हणून हे जे काही रिलेशन आपल्याला नोट्स मध्ये मिळालं होतं ते लिहिलं की 1 डिग्री इज इक्वल्स टू पाय अपॉन 180 रेडियन. ओके, नाउ आवर फर्स्ट अँगल इज 85 डिग्री. This angle is present in the form of degree. We have to convert this angle into radian. Therefore, we multiply it as pi upon 180. Therefore, 85 into pi upon 180 radian. बघा, दिलेला अँगल कोणत्या फॉर्म मध्ये होता, 85 डिग्री या फॉर्म मध्ये होता. ह्या डिग्रीचं कन्व्हर्जन मला जर रेडियन मध्ये करायचं आहे तर मला ह्या अँगलला मल्टिप्लाय करावं लागणार आहे पाय अपॉन 180. तेच इथे केलं 85 इंटू पाय अपॉन 180. आणि जर आता या 85 ला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय झालं असेल तर डिग्रीचं कन्व्हर्जन झालेलं आहे रेडियन मध्ये. तर याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. तर आता आपण याला डिवाइड करून घेऊया. 5 3 जा 15, 5 6 जा 30, 5 1 जा 5, 5 7 जा 35 म्हणजे तुमचं 17 पाय अपॉन 36 रेडियन. म्हणजेच 85 डिग्रीची रेडियन मधली व्हॅल्यू आहे 17 पाय अपॉन 36. ओके, नाउ युअर सेकंड एक्झाम्पल इज -132 डिग्री. -132 डिग्री. आता सुद्धा या डिग्रीचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, रेडियन मध्ये करायचं. मग डिग्रीचं कन्व्हर्जन जर रेडियन मध्ये करायचं असेल तर दिलेल्या अँगलला म्हणजेच -132 ला आपण पाय अपॉन 180 ने जर मल्टिप्लाय केलं तर या डिग्रीचं कन्व्हर्जन झालेलं आहे रेडियन मध्ये. ओके, आता हे सॉल्व्ह करून घ्यायचंय. 4 4 जा 16, 4 5 जा 20, 4 3 जा 12, 4 3 जा 12. ओके, पुढे कशाने डिवाइड होईल अजून, 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 5 जा 15 म्हणजे हे कन्व्हर्जन झालं 11 पाय अपॉन 15 रेडियन. 11 पाय अपॉन 15 रेडियन म्हणजे -132 डिग्री चा झाला आहे
मायनस 11 पाय अपॉन 15 रेडियन. साइन चेंज होणार नाही, फक्त डिग्रीचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे, रेडियन मध्ये होत आहे. साइन जसंच्या तसं राहणार आहे, फक्त कॅल्क्युलेशन करून डिग्रीचं रेडियन मध्ये कन्व्हर्जन करताना पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करून सॉल्व्ह केलं तर जी व्हॅल्यू येईल ती फक्त चेंज होणार आहे. साइन मात्र दिलेल्या अँगलचं चेंज होणार नाही. ठीक आहे. तिसरा अँगल दिलेला आहे 65 डिग्री 30 मिनिट. आता हा दिलेला अँगल डिग्री मध्ये दिलाय का पूर्ण, नाही, डिग्री आणि मिनिट या फॉर्म मध्ये तुम्हाला अँगल दिलेला आहे. ठीक आहे. आता डिग्रीचं कन्व्हर्जन मिनिट मध्ये कसं करायचं, मिनिटचं कन्व्हर्जन सेकंड मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं हे आपण बघितलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की 1/60th पार्ट ऑफ 1 कम्प्लीट रोटेशन इज कॉल्ड एज 1 डिग्री. त्यानंतर दुसरं आपण बघितलं होतं की 1/60th पार्ट ऑफ 1 डिग्री इज कॉल्ड एज अ मिनिट, 1 मिनिट. आणि त्यानंतर 1/60th पार्ट ऑफ 1 कम्प्लीट मिनिट इज कॉल्ड एज 1 डिग्री. म्हणजे जर एका मिनिटात ते 60 वेळेस जर पुढे रोटेट होत गेलं तर ते एका डिग्रीचं कन्व्हर्जन कसं होणार आहे, का मिनिटामध्ये होणार आहे. हेच रिलेशन तिघांचं आपण सेक्झोडेसिमल सिस्टीम मध्ये बघितलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय की 1 मिनिट इज इक्वल टू 1/60 डिग्री. 1 मिनिट म्हणजेच काय 1/60 डिग्री. बरोबर आहे. आता याच फॉर्म मध्ये आपल्याला आधी ह्या पूर्ण अँगलचं डिग्रीमध्ये कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल. कारण आपल्याला काय सांगितलंय की दिलेला अँगल कशामध्ये कन्व्हर्ट करायचा आहे, रेडियन मध्ये कन्व्हर्ट करायचं. रेडियन मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हा पूर्ण अँगल डिग्रीमध्ये प्रेझेंट असणं गरजेचं आहे. मग आता हे रिलेशन वापरून आपण हा अँगल आधी डिग्रीमध्ये कन्व्हर्ट करून घेऊया आणि मग डिग्रीमध्ये मिळाल्यानंतर त्याला पाय आपण 180 ने मल्टिप्लाय करून त्याला रेडियन मध्ये कन्व्हर्ट करूया. ओके. विच इज इक्वल्स टू 65 डिग्री प्लस 30 मिनिट. बरोबर. हे इक्वेशन या फॉर्म मध्ये लिहू शकतो की 65 डिग्री प्लस 30 मिनिट विच इज इक्वल्स टू 65 डिग्री प्लस 30/60. बघा बरोबर आहे की नाही. 1 मिनिट इज इक्वल्स टू 1/60 डिग्री. मग इथे किती दिलेले आहे, 30 मिनिट दिले. मग मला जर डिग्रीमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल त्याला 1/60 ने काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. कशाला, या 30ला. या 30ला 1/60 ने काय करायचंय, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे ते काय झालं 30/60. आणि आता ही पूर्ण टर्म कन्वर्ट झाली डिग्रीमध्ये. ओके. बोथ 0 0 कॅन्सल. 3 1 3 3 2 6. म्हणजे काय झालं 65 प्लस 1/2 डिग्री विच इज इक्वल टू. आता यांची ऍडिशन करायची. यांची ऍडिशन कशी होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि वरची टर्म ऍड होऊन दोघांचा बेस काय होणार आहे, सेम होणार आहे. 65 into 2 130 आणि 130 प्लस 1 131/2 डिग्री. म्हणजे हा जो काही अँगल होता 65 डिग्री 30 मिनिट हाच अँगल काय 131/2 डिग्री असा अँगल. ओके. आता हा जो काही डिग्रीमध्ये अँगल मिळालेला आहे याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, रेडियन मध्ये करायचं. मग आता ह्या अँगलचं जर रेडियन मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे तर हा जो काही अँगल आहे तर तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार आहात, π/180 ने मल्टिप्लाय करणार आहात. म्हणजे हे काय होणार आहे 131/2 इंटू π/180. आणि आता डिग्रीचं कन्व्हर्जन झालं रेडियन. बरोबर आहे. इथे कशामध्ये होता, हा डिग्रीमध्ये होता. याला मल्टिप्लाय केलं कशाने 131/2 ला π/180 ने मल्टिप्लाय केलं. त्यामुळे या डिग्रीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे, रेडियन मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. विच इज इक्वल्स टू. हे जर सॉल्व्ह केलं तर काही डिवाइड होत नाही. म्हणून 131/5 इंटू 18 2 360 रेडियन. म्हणजे तुम्हाला 65 डिग्री 30 मिनिट या डिग्रीचं कन्व्हर्जन झालं 131/360 रेडियन मध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने दिलेले सगळे डिग्री फॉर्म मधले अँगल तुम्ही रेडियन मध्ये कन्वर्ट करू शकता. फक्त दिलेल्या अँगलला मल्टिप्लाय करायचं आहे π/180 रेडियन. बरोबर आहे. जसं आपण डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियन मध्ये केलं तसंच आपण रेडियनचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये सुद्धा करू शकतो. म्हणून कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इनटू डिग्री. ठीक आहे. आता जे अँगल तुम्हाला रेडियन फॉर्म मध्ये दिलेले आहेत ते सगळे अँगल आपण डिग्रीमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. मग ते एक्झाम्पल्स कोणते ते आपण बघूया. पहिलं एक्झाम्पल घेऊया 7π/12 रेडियन.
त्यानंतर दुसरं एक्झाम्पल घेणार आहोत आपण 5 रेडियन आणि तिसरं एक्झाम्पल बघणार आहोत आपण -1/4 रेडियन. आता हे जे काही अँगल्स तुम्हाला रेडियन फॉर्म मध्ये दिलेले आहेत हे सगळे आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचे आहे? डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचे, बरोबर आहे. पहिले जे आपण एक्झाम्पल बघितलं ते सगळे तुम्हाला कशामध्ये दिलेले होते? डिग्रीमध्ये दिलेले होते. जे आपण कन्वर्ट करत होतो रेडियन मध्ये, त्यासाठी आपण त्याला मल्टिप्लाय केलं π/180, बरोबर आहे. त्याच पद्धतीने आता हे जे काही सगळे डिग्री या फॉर्म मध्ये दिलेले आहेत, सॉरी रेडियन या फॉर्म मध्ये दिलेले आहेत आणि तुम्हाला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला प्रत्येक अँगलला मल्टिप्लाय करावं लागणार आहे 180/π. कारण आपल्याला माहिती आहे की 1 डिग्री इज इक्वल्स टू 180/π रेडियन. आपल्याला माहिती आहे की 1 डिग्री इज इक्वल्स टू 180/π रेडियन. मग हेच रिलेशन यूज करून आपण आता हे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. ठीक आहे. पहिलं एक्झाम्पल आपल्याला दिले आहे 7π/12 रेडियन. अँगल कशामध्ये प्रेझेंट आहे? रेडियन मध्ये प्रेझेंट आहे. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे. डिग्री मध्ये कन्वर्ट करण्यासाठी दिलेल्या अँगलला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? 180/π ने मल्टिप्लाय करायचं. ओके. मग आता हा 7π/12 इंटू 180/π ने जर मल्टिप्लाय केलं तर या रेडियनचं कन्वर्जन होणार आहे डिग्रीमध्ये. ओके. विच इज इक्वल्स टू 12 1 जा 12, 12 1 जा 12, 12 5 जा 16 आणि मग 15 इंटू 7 105 डिग्री आणि हे पाय काय झाले आहे? कॅन्सल झाले. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन आपण डिवायडेशन करून करतो आहोत. फक्त काय की रेडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्जन करण्यासाठी दिलेल्या अँगलला 180/π ने मल्टिप्लाय केलं आणि मध्ये फक्त कॅल्क्युलेशन केले. हा पाय दोन्ही कॅन्सल झाले. 12 ला 12 ही 180 ला डिवाइड केलं त्याला 15 आणि 15 इंटू 7 झालं 105. दॅट इज कन्वर्जन रेडियन इंटू डिग्री. म्हणजेच काय की 7π/12 रेडियनची व्हॅल्यू डिग्रीमध्ये आहे 105. ओके. तसंच सेकंड एक्झाम्पल आहे 5 रेडियन. ओके. विच इज इक्वल्स टू 5 इंटू 180/π डिग्री. ठीक आहे. 5 हा रेडियन फॉर्म मध्ये होता, त्याला 180/π ने मल्टिप्लाय केलं म्हणून रेडियनचं कन्वर्जन झालं डिग्रीमध्ये. 5 8 जा 40 0 आणि 5 1 जा 5 1 जा 4 दॅट इज 900/π डिग्री. ठीक आहे. म्हणजेच 5 रेडियनची डिग्रीमध्ये व्हॅल्यू आहे 900/π. ओके. अँड थर्ड एक्झाम्पल इज -1/4 रेडियन विच इज इक्वल्स टू -1/4 इंटू रेडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं मल्टिप्लाय करते आहे 180/π ने पुण्याचं कन्वर्जन झालं डिग्रीमध्ये. आता याचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. 4 1 जा 4, 4 4 जा 16 अँड 2 उरले 4 5 जा 20 म्हणजे सेम मिळालं तुम्हाला -45/π डिग्री. हे मिळालं -45/π डिग्री. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही दिलेल्या रेडियन अँगलचं डिग्रीमध्ये कन्वर्जन करू शकता. ह्या दोन्ही गोष्टी फक्त लक्षात जर ठेवल्या की 1 म्हणजेच रेडियनचं जर डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे 180/π ने आणि जर डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन करायचं आहे तर मल्टिप्लाय करायचं आहे π/180. फक्त या दोन जर गोष्टी लक्षात ठेवल्या तुम्ही दिलेले सगळे अँगल रेडियन टू डिग्री आणि डिग्री टू रेडियन कन्वर्ट करू शकता. ओके. अशा पद्धतीने वेगवेगळे अँगल्स तुम्ही डिग्री टू रेडियन अँड रेडियन टू डिग्री एक्सप्रेस करू शकता. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज एक्सप्रेस द अँगल in degree, minute and second. जे काही तुम्हाला अँगल्स दिले आहेत ते तुम्हाला डिग्री, मिनिट आणि सेकंद तिन्ही फॉर्म मध्ये काय करायचे आहे? एक्सप्रेस करायचे आहे. तिन्ही फॉर्म म्हणजे हे तिन्ही फॉर्म एकाच ह्याच्यात आहे, फक्त ते डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये ऍट अ टाइम एक्सप्रेस करायचे आहे. ठीक आहे. पहिला अँगल तुम्हाला दिला आहे 245.33 डिग्री. 245.33 डिग्री हा अँगल तुम्हाला मेन्शन करायचा आहे डिग्री, सेकंद आणि मिनिट.
आता डिग्री, सेकंद आणि मिनिट यांचं रिलेशन आपण बघितलेलं आहे, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की 1 डिग्री म्हणजेच काय 60 मिनिट आणि 1 मिनिट म्हणजेच काय 60 सेकंद, बरोबर आहे. हे रेशो आपण नोट्स मध्ये बघितला की 1 तासासाठी 60 मिनिटं लागतात आणि 1 मिनिटासाठी 60 सेकंद लागतात. त्याला फक्त आपण काय म्हणतो 1 डिग्री इक्वल्स टू 60 मिनिट अँड 1 मिनिट इक्वल्स टू 60 सेकंद, बरोबर आहे. अशाच फॉर्म मध्ये हे रिलेशन यूज करून तुम्हाला दिलेला जो अँगल आहे तो कन्वर्ट करायचा आहे डिग्री, मिनिट आणि सेकंद. ओके. आता 245.33 डिग्री हेच आपण कसं लिहू शकतो 245 डिग्री प्लस 0.33 डिग्री, बरोबर आहे. फक्त या पॉईंटच्या ऐवजी त्या दोघांची जर ऍडिशन केली तर पुन्हा तुम्हाला ही टर्म मिळणार आहे 245/33 डिग्री. ओके. विच इज इक्वल्स टू 245 डिग्री प्लस जर आता हे डिग्रीज मला मिनिट मध्ये कन्वर्जन करायचं आहे तर या अँगलला मला मल्टिप्लाय करावं लागणार आहे 60, कारण मला माहिती आहे की 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट. मग जर एका डिग्री जर मिनिट मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर किती 60 ने मल्टिप्लाय करावं लागतं. तर आता 0.33 ला जर मी 60 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचं डिग्रीचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे मिनिट मध्ये होणार आहे. म्हणूनच हे काय करणार आहे 0.33 इंटू 60 मिनिट. या डिग्रीचं कन्वर्जन कशामध्ये झालं मिनिट मध्ये झालं. विच इज इक्वल्स टू 245 डिग्री प्लस मल्टिप्लिकेशन करणार आहोत या दोन्ही टर्मचं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आता 0 ने जर मल्टिप्लाय केलं तर त्या टर्म काय असं होणार आहे म्हणजे एक घर पुढे सरकलं ते. ओके. मग आता फक्त 6 ने मल्टिप्लाय करायचं. 18 याच्यावर राहिला 1 साहित्रिक 18 आणि 1 हाच्याचा 19 म्हणजे हे झालं 19.8 मिनिट. हे झालं 19.8 मिनिट मध्ये कन्वर्जन. ओके. विच इज इक्वल टू 245 डिग्री प्लस आता हेच मी कसं लिहू शकते 19 मिनिट प्लस 0.8 मिनिट. ओके. पुन्हा या दोघांची ऍडिशन केली तर तुम्हाला काय मिळणार आहे 19.8 मिनिट. ओके. फक्त हे काय केलंय सेपरेट केले व्हॅल्यू. ठीक आहे. 3 हा 2+1 लिहिला तरी 3 येणार आहे आणि नुसता 3 लिहिला तरी 3 राहणार आहे. ओके. त्याच पद्धतीने 19.8 मिनिट हे कशामध्ये लिहिलं 19 प्लस 0.8. ओके. विच इज इक्वल टू 245 डिग्री प्लस 19 मिनिट प्लस 0.8 मिनिट. आता या 0.8 मिनिटचं जर मला सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला याला मल्टिप्लाय करावं लागेल 60 ने, कारण वी नो दॅट 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद, बरोबर आहे. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड होता. म्हणून जर मला या 0.8चं मिनिट मधलं कन्वर्जन जर सेकंड मध्ये करायचं आहे तर मला याला कशाने मल्टिप्लाय करावं लागणार आहे 60 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणून काय केलं 0.8 इंटू 60 याचं कन्वर्जन झालं सेकंड मध्ये. ओके. विच इज इक्वल टू 245 डिग्री प्लस 19 मिनिट प्लस 0.8 इंटू 60 एक घर पुढे सरकलं 6 8 जा 48 काय झाले सेकंड. मल्टिप्लिकेशन कसं करायचं यू नो दॅट. ओके. मग 0.8 इंटू 60 एक 60 असल्यामुळे हा 0 मुळे इथलं एक पुढे सरकलं आणि 8 6 जा 48. मग हे अशा पद्धतीने तुमचं कन्वर्जन झालं 245 डिग्री 19 मिनिट अँड 48 सेकंड मध्ये तुमचं कन्वर्जन झालं 245.33 डिग्री. हा जो काही अँगल होता त्याचं डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये कन्वर्जन म्हणजे काय 245 डिग्री 33 डिग्रीचं 19 मिनिट आणि 48 सेकंड अशा फॉर्म मध्ये काय झालेलं आहे कन्वर्जन झालेलं आहे. ओके. तसंच आपण सेकंड एक्झाम्पल बघूया 1/5 रेडियन. दिलेला अँगल तुम्हाला कोणत्या फॉर्म मध्ये दिलेला आहे रेडियन मध्ये दिला आहे. तुम्हाला कशामध्ये एक्सप्रेस करायचं आहे डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये एक्सप्रेस करायचं. त्यासाठी तुम्हाला आधी दिलेला अँगल कशामध्ये कन्वर्जन करून घ्यावं लागेल डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल आणि डिग्री मध्ये कन्वर्ट केल्यानंतर मग तुम्ही ते मिनिट, सेकंड या फॉर्म मध्ये काय करू शकता एक्सप्रेस करू शकता. मग आपण आताच क्वेश्चन बघितलं जर आपल्याला रेडियनचं डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर आपल्याला दिलेल्या अँगलला मल्टिप्लाय करावं लागणार आहे 180/π. मग करूया 1/5 इंटू 180/π. हे जर मल्टिप्लाय झालं तर डिग्रीचं कन्वर्जन होणार आहे रेडियन मध्ये. ओके. विच इज इक्वल्स टू आता हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला पायचं व्हॅल्यू पुट करून त्याचं सोल्युशन मिळवावं लागणार आहे, बरोबर आहे. मग पायची व्हॅल्यू 3.14
टाकून क्रिटिकल एक्झाम्पल करण्यापेक्षा आपल्याला माहिती आहे की 180 अपॉन पायची व्हॅल्यू आहे, 180 अपॉन पायची व्हॅल्यू आहे 57.3248. हे तुम्हाला नोट्स मध्ये दिलेलं आहे, ठीक आहे, नोट्स मध्ये. आणि हे जरी नोट्स मध्ये नसतं तरी कॅल्क्युलेशन करायला इझी आहे. पायच्या जागी आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे 3.40 आणि ते काय करायचंय, डिवायडेशन करायचंय. तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे 57.3248. ओके, मग आता या 180 अपॉन पाय च्या जागी व्हॅल्यू पुट करूया 57.3248. म्हणजे ते काय 1 अपॉन 5 इंटू 57.3248 डिग्री. ठीक आहे, पहिले त्याला डिवाइड करून घेऊया. 5 1 जा 5, 5 1 जा 5, परत 5 1 जा 5, 2 रिमेनिंग राहिले. ठीक आहे, तिकडे 3 म्हणजे 23, 5 4 जा 20. ठीक आहे, 3 राहिले, 2 आहे, 5 6 जा 30 म्हणजे काय मिळालं 11.46. अजूनही पुढे डिवाइड होणार आहे, आपण 2 डिजिट पर्यंत घेऊया. 11.46 डिग्री या फॉर्म मध्ये तुम्हाला 1/5 अँगल मिळाला. 1/5 रेडियन मध्ये होता, त्याच डिग्री मध्ये कन्वर्ट झालं 11.46 डिग्री. ठीक आहे, आता हा जो काही डिग्री मध्ये मिळाला आहे हा तुम्हाला एक्सप्रेस करायचा आहे डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये. ठीक आहे, मग डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आता हा सॉल्व्ह करू. ठीक आहे, म्हणजे 11.46 हे कसं लिहू शकतो आपण, 11 डिग्री प्लस 0.46 डिग्री. बरोबर आहे, दोघांची ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला हेच मिळणार आहे 11.46 डिग्री, विच इज इक्वल टू 11 डिग्री प्लस 0.46 इंटू, जर मला डिग्रीचं मिनिट मध्ये कन्वर्जन करायचं आहे तर वी नो दॅट 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट आणि 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. बरोबर आहे, म्हणजे मला डिग्रीचं मिनिट मध्ये कन्वर्जन करायचं आहे तर मला या 0.46 च्या कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 60 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, डिग्रीचं कन्वर्जन मिनिट मध्ये होणार आहे. ठीक आहे, विच इज इक्वल टू 11 डिग्री प्लस मल्टिप्लिकेशन 0 ने 1 डिजिट पुढे सरकला, 6 6 जा 36, 6 4 जा 24 आणि ते 3 27.6 मिनिट. ओके, विच इज इक्वल टू 11 डिग्री प्लस हेच मी कसं लिहू शकते 27 मिनिट प्लस 0.6 मिनिट, जसं आपण आधीच्या एक्झाम्पल मध्ये लिहिलं. ठीक आहे, आणि या दोघांची जर ऍडिशन केली 27 आणि 0.60 तर पुन्हा काय मिळेल तुम्हाला 27.6 मिनिट या फॉर्म मध्ये मिळणार आहे. ठीक आहे, विच इज इक्वल टू 11 डिग्री प्लस 27 मिनिट प्लस 0.6 मिनिट. आता या मिनिटचं कन्वर्जन जर मला सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला 0.6 ला पुन्हा कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 60 ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण वी नो दॅट 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. म्हणून या कशाने मल्टिप्लाय करूया, 60 ने मल्टिप्लाय करूया. मग या डिग्रीचं कन्वर्जन झालं सेकंड मध्ये, डिग्रीचं कन्वर्जन कशामध्ये झालं, सेकंड मध्ये झालं, विच इज इक्वल टू 11 डिग्री प्लस 27 मिनिट प्लस मल्टिप्लिकेशन 0.6 इंटू 60, 1 डिजिट पुढे सरकलं, 6 6 जा 36 म्हणजे आलं 36 सेकंड. म्हणजेच कशा फॉर्म मध्ये एक्सप्रेस झालं ते 11 डिग्री 27 मिनिट 36 सेकंड या फॉर्म मध्ये तुमचा दिलेला 1/5 रेडियन हा अँगल एक्सप्रेस झालेला आहे. अशाच पद्धतीने जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते तुम्ही फक्त हे रिलेशन वापरून काय की 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट अँड 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड या रिलेशनचा यूज करून तुम्ही दिलेला अँगल हा डिग्री, मिनिट आणि सेकंड या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकता. ओके, नेक्स्ट अजून एक्झाम्पल्स आपल्याला एक्सरसाइजवर बघायचे आहे की 2 अँगल दिलेले आहेत, तिसरा अँगल तुम्हाला फाइंड करायचा आहे जो पुन्हा डिग्री, रेडियन मध्ये एक्सप्रेस करायचा आहे. आणि कधी कधी रेडियन मध्ये दिलेला अँगल एक डिग्री मध्ये दिलेला आहे, दोन्ही अँगल सेम असेल तरच आपण तिसरा अँगल फाइंड करू शकतो. मग एकमेकांचं डिग्री टू रेडियन, रेडियन टू डिग्री कन्व्हर्जन करून आपण ते एक्झाम्पल बघणार आहोत नेक्स्ट लेक्चर.